Hello guys, welcome to my YouTube channel. Let's start workout today's back and traps workout. पहिलाच आपण घेतला ट्रॅप्स वर्कआउट. त्यामध्ये फ्रंट ट्रॅप प्राइस घेतला युजिंग स्मिथ मशीन. याच्यामध्ये टोटल या व्हिडिओमध्ये 3 सेट घेतले. त्याच्यामध्ये जेवढे हेवी मारता येईल ना तेवढे हेवी मारले. आज नेहमीप्रमाणे फुल हिट. त्या जिममध्ये गर्दी खूप. पालख्या उडायच्या उडल्याच. फ्रंट ट्रॅप पेरियंट नंतर आपण घेतला बॅक ट्रॅप पेरियंट. त्यामुळे पण आपण हा सेट घेतला बॅक ट्रॅप रायझिंग युजिंग स्मिथ मशीन. याच्यामुळे पण जेवढं हेवी घेतलं तेवढं घेतला. आणि यामुळे लक्षात ठेवा, तुमचं एल्बो जेवढं स्ट्रेट राहील तेवढं चांगलं. स्ट्रेट नाही ठेवलं तर एल्बो जो बेंड केलं तर तुमच्या बॅक शोल्डरवरती प्रेशर येणार. आपण बॅक शोल्डर सेट नाही मारत आहोत, आपण बॅक ट्रॅपचा सेट मारतोय. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. बढ़िया. खाऊन पण काय बॉडी होत नाही, लक्षात ठेव. त्याला लय हे लागतं. त्यानंतर रोशन बोलतोय, आज थोडा बॅकचे ॲडव्हान्स सीट घेऊया. म्हणून आम्ही थोडा वेगळा म्हणून जो आपण सीटेड बॅकपुल मशीन मारतो तसंच आपण ओव्हर चेस्ट सीटेड बॅक पुल केबल मशीन मारली युजिंग फंक्शनल ट्रेनर. यामध्ये तुम्हाला हा सेट तुम्ही एकदा ट्राय करा. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना बॅक शोल्डर, ट्रॅप्स, लॅट्स या सगळ्यांवरती प्रेशर येतो. पण एक ट्राय करा, हा पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटली मारा. मारायचा आहे म्हणून तुम्ही खेचताय मारताय असं मारू नका. तुम्ही जेव्हा पुल कराल तेव्हा पूर्णपणे होल्ड करून सेट मारा, तर तुमचा सेटचा उपयोग. तुम्ही व्हेरियंट चेक करू शकता सेटमध्ये आणि एकदा ट्राय करू शकता. हा सेट म्हणून झाल्यानंतर रोशन बोलते अजून एक ॲडव्हान्स सेट घेऊया. म्हणून अजून एक ॲडव्हान्स सेट म्हणून घेतला आम्ही लेईंग कॉन्सन्ट्रेट लॅट पुल डाऊन. यामध्ये तुम्ही ट्राय करा एल्बो जेवढा आत घेऊन तुम्हाला जेवढं डीपमध्ये खेचता येईल ना तेवढा डीपमध्ये खेचा. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे लॅट ओपन होते जेव्हा सोडतो आपण तेव्हा. आमच्या दोघांचे सेट चेक कराच तुम्ही. त्यानंतर जेव्हा तुम्ही चेक करा, मी क्लोज लुकमध्ये पण व्हिडिओ टाकलेली आहे, त्यात तुम्हाला समजून येईल किती प्रमाणे लॅट खेचली आहे ती. हे 2 सेट तुम्ही ट्राय करा. बाकी सेटमध्ये तुम्हाला वाटेल एवढा प्रेशर नाही, पण या सेटमध्ये एवढा प्रेशर येतो ना की तुमची बॅक या 2 सेटमध्येच भरून जाईल.
मस्त त्याला म्हणतात लॅट स्ट्रेच होणं. स्ट्रेच लॅट पुन्हा काय सेट कर, पुन्हा सेट कर. मस्त साला हीट खूप असल्यामुळे या 2 सेट व्हेरियंटमध्ये आमचे पालख्या उडल्या. त्याला बोललो भाई बेसिक सीट घेऊया, त्यामुळे आम्ही घेतला सीटेड फ्लॅट पुल डाऊन. कुठे जोदा यामध्ये आपण टोटली समोर खेळते, 3 समोर सेट होत आहे. घेतले समोर हेवीमध्ये. होत नाही. व्हिडिओमध्ये 2च सेट दाखवलेले आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठे होते त्यामुळे आम्ही 2च सेटचे व्हिडिओ काढले. तेव्हा त्याला सेट हा नीट जात नाही, त्याला बोललो भाई तुला मारत असेल तर मार, नाही तर आपण पुढचा सेट घेऊ. त्याच्यानंतर आपण घेतला मस्त मस्त कामन मस्त कमान रिमोट कमान मस्त सेकंड लस घेतला बिहाइंड द नेक फ्लॅट पुल डाऊन. यामुळे तुम्हाला परत एकदा सांगतो, हा आपला लॅटसाठी सेट नाही आहे. आपण त्या बिहाइंड द नेक लॅट पुल डाऊन बोलतो, पण हा लॅटसाठी नसता, आपला मिडल बॅकसाठी आहे. त्यामुळे तुम्ही ट्राय करा तुमचे एल्बो जेवढे बॅक साईडला होल्ड करून प्रेस करता येतील ना तेवढे प्रेस करा. त्याला नको हात लाव वरती. आणि बॅक सोडूनच एल्बो तुम्हाला वर सोडायचे आहेत. फ्रंट साईडला एल्बो सोडला तुमचा लॅटवरती प्रेशर येणार. त्यानंतर रोशन बोलते भाई बस झाले. रोशनला बोललो एक काम करूया आपण, तसे पण आपले थोडे व्हेरियंट झालेले, आपण लास्ट ट्राय करूया डेडलिफ्ट. म्हणून आम्ही लास्ट सेट घेतला डेडलिफ्ट. कमी वेटमध्ये जास्त रिपिटेशन भरले. आता तुम्ही हा एक गोष्ट बोलाल की मी दरवी एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की डेडलिफ्ट न मारता बाकी दुसरे सेट मारा. डेडलिफ्ट मारून कशासाठी शिवाशी खेळायचं. तुमचं बरोबर आहे, मला डेडलिफ्ट मारायची अजिबात गरज नाही आहे. आम्ही आज जस्ट ट्राय केले, ते पण आम्ही बोललात तरी 6-7 महिन्यानंतर ट्राय केलं डेडलिफ्ट, किंवा जातो आहे की नाही. माझं डेडलिफ्टची तर 36चा आकडा आहे, कारण माझी लोअर बॅकचा इश्यू आहे. त्यामुळे म्हणून मी आज एकदम कमी वेटमध्ये रिपिटेशन घेतलं. पालख्या तर उडलेल्या होत्याच, हा सेट मात्र तर पारच पालख्या उडल्या. ओव्हरहीटमध्ये जास्त वर्कआउट करू नका, नाहीतर मसल ग्रोथच्या ऐवजी तुमचं उलटं होईल, मसल लॉस होईल. सुटला 95 ला. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.